पेडगावचं आदत हिंद केसरी मैदान पार पडले आणि आपल्यासोबत काही टीम आहे. दादा नाव काय आपलं दादा? मी समालोचक मुंबईचा राहुल भोईर. बरं, काय सांगाल आजचं मैदान पेडगाव हिंद केसरी मैदान त्याच्याबद्दल काय सांगा पहिल्यांदा? पण आजचं पेडगावचं मैदान म्हटलं की इकडची जत्राचे पंढरीचे काल 2 दिवसापासून आम्ही इकडेच आहे. कालचा ओपनचा मैदान, आज आदत बैलचा मैदान. मजा आली खूप आणि मोरे सरकारांचं आमंत्रण दरवर्षी आम्हाला असतो. आम्ही आलो होतो, मजा आली. सगळी मंडळी इकडे उपस्थित होती आणि मजा केली सगळ्यांनी. काय तुम्हाला एक सूचना करायची होती, काय होती सूचना तुमची? सूचना अशी आहे की अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणा, रायगड, मुंबई, पालघर आणि सर्वप्रथम अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य म्हणजे आपले सन्माननीय अध्यक्ष आबा शेवाळे आणि तसेच मुंबई बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय संदीपभाई माली आणि आमचे भूषण शरदकार रामदास आमचे सन्माननीय स्वप्नीलभाई यांची आज खरेदी पण झालेली आहे, त्याचाही आनंद आहे. आणि येत्या 24 तारखेला मंगळवारी बिंजोरचा सुंदर असं मैदान बुरकडी फाटीला सुंदर असं मैदान शासनाच्या रिसर परवानगीने होतोय. आणि या मैदानामध्ये खास करून जे काही नियम आहेत, जे मुंबई बिंजोरचे नियम असतात तेच नियम असणार आहेत. याची सगळ्या बैलगाडा मालकांनी नोंद घ्या. आणि मैदान आपली जी घाटावरची मंडळी आहे सगळी त्यांच्याकरिता आणि खास आपली जी मुंबईची जे काय सगळी मंडळी आहे त्यांच्याकरिता हा मैदान आहे. जे जे काही नियम बिंजोरचे आमच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे, रायगड, मुंबई, पालघर यांनी आम्हाला घालून दिलेले आहेत त्याच नियमानं हा मैदान होणार आहे. दरवर्षी हा मैदान होत असतो, यंदाही होतोय. येत्या मंगळवारी हा मैदान होणार आहे. इथं घाटावर जे बैलगाडा मालक आहेत, मालक चालक, त्यांना काय आदेश द्याल या इथं उपस्थित राहण्यासाठी? नाही, त्यांनी सगळ्यांनी मोठ्या संख्येने यावं, कारण का 3 फेऱ्याचा जो विचार केला तर ही परंपरा आपल्या घाटावरचीच आहे. पण मुंबईचा जो खेळ आहे, मुंबईचा खेळ असा आहे की तिकडे 2 गाड्या पळतात बरोबर आणि आपण 3 फेऱ्याला बघतो. कुठे कुठे आपल्याला संधी मिळत नाही, आपली गाडी बसते नाही बसते. पण आपला बिंजोरचा असा जो खेळ आहे की तिथे तुम्हाला गुलाल ठीक आहे, एखाद्या वेळेस आपण जरी हरलो तरी पण परत संधी असते. त्या हिशोबाने सगळ्यांनी जर आले तर मोस्टली प्रत्येकाचा गुलाल होऊ शकतो. खरं तर घाट म्हटलं की 3 फेऱ्याचं मैदान होतं, पण पावसाळ्याच्या ज्यावेळी दिवस असतात त्यावेळी बिनजोडचं नक्कीच इकडं मैदान होतं. कसं काय वाटतं एकंदरीत? मुंबईचं बिनजोड जरा थोडंफार कमी असतं पण इकडे जास्त असतात. नाही, इकडं पाऊस कमी असतो खूप. आणि आम्ही मुंबईकर आता तुम्ही बघता आमचे भाई 4-5 दिवसापासून इकडेच आहेत. पूर्ण आमची मुंबई इकडेच होती, कारण हा मैदान म्हटलं की आमच्याकरिता आवर्जून आम्ही असतो. 21 आणि 22 जूनला आम्ही इकडेच असतो. आणि फरक आहे खूप, कारण का इकडचा क्लायमेट आणि आमच्या इकडचा क्लायमेट, मुंबईला जास्त गरमी हीट वगैरे असते. इथे कसं सकाळी आपल्याला वरुण राजा दर्शन देतो 7-8 वाजता, त्याच्यानंतर मस्तपैकी घेऊन असतो, मजा येते. पण घाटावर पण सगळ्याच बैलगाडा मालकाला विनंती आहे की तुम्ही पण या. मैदान खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे, कारण का राकेश भोन त्यांची पूर्ण जी टीम आहे त्यांनी दरवर्षी ते मेहनत करत असतात आणि आम्ही स्वतः त्यांच्या सोबत असणारच आहोत. आणि चांगला मैदान पार पडेल म्हणून अजिबात कुठल्या प्रकारचा विचार न करता मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहा. नक्कीच मित्रांनो, मी पण तुम्हाला सांगू इच्छितो की बोरकवडीला 24 तारखेला हे बिनजोडचं मैदान होणार आहे. नक्कीच सर्व गाडा मालकांनी या मैदानात नोंद घ्यावी. दादा तुम्ही काय सांगाल? काही नाही, फक्त जर लवकरात लवकर येऊन सहकार्य केलं तर बरं होईल. ते मैदान चांगलं पार पडेल आपलं. लवकरात लवकर आल्यानंतर 2-2 शर्यती पण होतील, कारण प्रत्येकाला आशा असते एखादी शर्यत हारली जितली तेव्हा दुसरी शर्यतीची आशा असते प्रत्येकाला. बरोबर, नक्कीच लवकरात लवकर येऊन मेहरबानी करू की लवकरात लवकर या फक्त बस. नक्कीच दादा, तुमची आज नवीन खरेदी पण झालेली आहे. हो, ही काय मग या. नक्कीच मित्रांनो, बघू शकता. काय नाव? याचा जाकीर पठाण. दादा काय सांगाल? नमस्कार. बोला. नमस्कार, मी राहुल फौजी, शिरस्वस्ती खटाव. आणि हे खटावकरांचं मैदान आहे. आणि हे मैदान याच्यासाठी आम्ही नियोजित केलेलं की बरेचसे गरीब बैलगाडी मालक आहेत, त्यांना कधी म्हणजे असं गुलालाचा चान्स नसतो. तर यात कसा चान्स असतो की गरीब बैलगाडी मालकांसुद्धा सगळ्यांना म्हणजे आपला गुलालाचा चान्स भेटेल. बाकी फायद्याचा असं काही विषयच नव्हतं इथं. फक्त हे चान्स आहे की बाबा सगळ्यांना आपलं गुलाल भेटेल पावसाळ्यात. नक्कीच दादा, नक्कीच सर्व इकडचे गाडा मालक आपल्या ह्या मैदानावर उपस्थित राहतील ही तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद दादा. धन्यवाद.